आणि सोलापूरच्या दारफळ गावामध्ये आता हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते होणार आहे। हेलिकॉप्टर या ठिकाणी दाखल झालेलं आहे। माढा तालुक्यामध्ये रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टर जे आहे ते दाखल झालेलं आहे। दारफळ गावामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे। शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। अनेक गावांना अनेक घरांना पाण्याचा वेढा बसलेला आहे। संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालंय। घराच्या छतावर लोक अडकून पडलेले आहेत आणि या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी आता यंत्रणा जी आहे ती गेल्या 1-2 दिवसांपासून सक्रिय झालेली आहे। टीव्ही9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय। दारफळ गावामध्ये आता हेलिकॉप्टर पोहोचलेलं आहे आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं लोकांचं रेस्क्यू केलं जाणार आहे। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। सागर, आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते या नदीमध्ये शिरलेलं आहे आणि नदीच्या माध्यमातून माढा तालुक्यात वेगवेगळ्या गावांमध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आपण आता पाहतोय दारफळ गावामध्ये आहे ते आता अनेक लोक जे आहेत ते अडकलेले आहेत। जवळपास 50 ते 60 लोक जे आहेत या दारफळ गावामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आता हेलिकॉप्टर देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आर्मीचं हे हेलिकॉप्टर आहे, त्याचबरोबर ना एनडीआरएफची टीम देखील काम करते। नक्की सागर, तुम्ही असंच आपल्या सोबत आर्मीच्या हेलिकॉप्टरने आता इथल्या लोकांचं रेस्क्यू जे आहे ते केलं जात आहे। एक मजली घर आणि या घराच्या छतावर लोक जे आहेत ते अडकून पडलेले आहेत। चहूबाजूला पाण्याचा वेढा, संसार उपयोगी साहित्याचं नुकसान, आजूबाजूची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे। बाहेर पडण्यासाठी कुठलीच वहिवाट नसल्यानं आता आर्मीचं हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं लोकांचं रेस्क्यू केलं जात आहे। ही दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। हे एक मजली घर आहे आणि त्या घराच्या छतावर अनेक लोक जे आहेत त्या ठिकाणी अडकून पडलेत। सोलापूरच्या दारफळ गावामध्ये हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन आता राबवलं जात आहे। एनडीआरएफची टीम जी आहे ती सुद्धा पोहोचलेली आहे। टीव्ही9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य। माढा तालुक्यामध्ये रेस्क्यू करण्यासाठी आता हेलिकॉप्टर पोहोचलेलं आहे आणि एक एक करून आता या लोकांना हेलिकॉप्टरमध्ये घेतलं जात आहे। तिथलं रेस्क्यू ऑपरेशन टीव्ही9 मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहताय।